श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू, महेश यांना त्रिदेव म्हटले जाते. पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतला. प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत, परंतु या तिन्ही देवतांचा एक अवतार असा आहे ज्यात तिघांचाही अंश आहे आणि तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय. पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेयांनी अवतार घेतला. 2025 मध्ये गुरुवारी म्हणजेच 4 डिसेंबरला आहे श्री दत्त जयंती. त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्सवाचे आयोजन करून दत्त जयंती भक्तिभावाने साजरी केली जाते. या दिवशी ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा अंश असलेल्या भगवान दत्तात्रेयांच्या बाल स्वरूपाची पूजाही केली जाते. भगवान दत्तात्रेयांनी आपल्या जीवनात 24 गुरु केले होते. दत्तात्रेयांच्या 24 गुरूंमध्ये मनुष्यासोबत विविध पशु पक्षी यांचा सुद्धा सहभाग होता. असे मानले जाते की या दिवशी जो भक्त खऱ्या मनाने व्रत करेल त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होणारच आहेत, पण आपल्यावर दत्त गुरूंची भरभरून कृपाही होणार आहे. या वर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेचा शुभ मुहूर्त 4 डिसेंबर रोजी सकाळी 8:37 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 डिसेंबरला पहाटे 4:43 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा ही 4 डिसेंबरला साजरी केली जाईल. मार्गशीर्ष पौर्णिमा ही चंद्राच्या पूर्णतेचे प्रतीक आहे. या दिवशी चंद्राच्या किरणांमध्ये विशेष ऊर्जा असते जी शरीर आणि मनाला शांती देते. पौराणिक कथेनुसार या दिवशी पवित्र नदी आणि तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान केल्याने पुण्य मिळते. यालाच आनंद पौर्णिमा असेही म्हटले जाते. श्रीमद भागवत गीतेनुसार मार्गशीर्ष महिन्यात केलेल्या उपासनेचे आणि दानाचे फळ अनेक पटीने वाढते. या दिवशी दान, तप आणि उपासना करणाऱ्यांना संपूर्ण वर्षातील सर्व पुण्यकर्माचे फळ मिळते. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात, जीवनात सुख समृद्धी येते. पौर्णिमेला दान केल्याने अनेक जन्माची पापे नष्ट होतात. पौराणिक श्रद्धेनुसार या दिवशी दिले जाणारे दान शाश्वत फळ देते. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र 16 कलांनी परिपूर्ण असतो, यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा वाढते. या दिवशी चंद्रदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी चंद्रदेव आणि श्रीहरी विष्णू यांची पूजा केल्याने दुःख आणि दारिद्र्य दूर होते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण आवर्जून तुम्हाला दत्त गुरूंच्या जन्माची कथा ही पठण किंवा श्रवण करायची आहे. केवळ श्रवण केल्याने सुद्धा आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या साक्षात दत्त गुरु पूर्ण करतील. त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला अजिबात विसरू नका. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारची देवता भगवान ब्रह्मा आहे आणि बृहस्पती किंवा गुरु आणि भगवान दत्तात्रेय यांच्याशी संबंध आहे. भगवान दत्तात्रेय ब्रह्मदेवाच्या अंशापासून, चंद्र शंकराच्या अंशापासून, दुर्वासाची उत्पत्ती श्री विष्णूंच्या अंशापासून झाली. त्यामुळे भगवान दत्तात्रेयांच्या पूजेसाठी गुरुवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील या गुरुवारी आहे दत्त जयंती. तसेच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार देखील आहे. म्हणूनच गुरुवारी दत्तगुरूंची उपासना केल्याने आपल्यावर दत्तगुरू प्रसन्न होतात आणि आपलं भाग्य जागृत होते. दत्तात्रेय हा शब्द दत्त व अत्रेय अशा 2 शब्दांनी बनलेला आहे. दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्यांना आहे असा, आणि अत्रेय म्हणजे अत्रि ऋषीचा मुलगा. पौराणिक कथेनुसार एकेकाळी माता पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती यांना त्यांच्या पती पूजा धर्माचा अभिमान वाटला होता. नारद मुनींना देवतांना हा अभिमान मोडायचा होता, म्हणून ते या तिघींसमोर अनुसूयेच्या पतिव्रता धर्माची स्तुती करू लागले. यामुळे तिन्ही देवींना माता अनुसूयेविषयी मत्सर वाटला आणि त्यांनी
त्रिदेवांना माता अनुसूयेचे व्रत तोडण्यास सांगितले. बळजबरीने तिन्ही देवांनी ऋषींचा वेश धारण केला आणि अनुसूयेची परीक्षा घेण्यासाठी आश्रमात पोहोचले. देवी अनुसूयेने देवतांना भिक्षुकांच्या वेशात पाहून भिक्षा आणली, परंतु तिन्ही देवतांनी ती स्वीकारण्यास नकार केला. त्रिमूर्ती म्हणाले की आम्हाला अन्न खायची इच्छा नाही. त्यावेळी अत्री मुनी आश्रमात नव्हते. तेव्हा देवी अनुसूयेने त्रिमूर्तीच्या विनंतीला सहमती दिली. त्यावेळी तिन्ही देवतांनी देवी अनुसूये यांना नग्न अवस्थेत भोजन देण्यास सांगितले. त्यावेळी देवी अनुसूया खूप क्रोधित झाल्या आणि तिच्या दिव्य दृष्टीने त्यांना त्रिमूर्तीचे सत्य कळले. पण तिला आतिथ्य धर्म गमवायचे नव्हते, म्हणून त्यांनी नारायणाचे आणि आपल्या पतीचे स्मरण केले आणि ह्याला भगवंताची इच्छा मानून त्या म्हणाल्या की जर माझे पतिव्रत धर्म खरे आहे तर हे तिन्ही अतिथी 6 महिन्याचे बाळ व्हाल. त्यांचे एवढे म्हणणे होते की ते तिन्ही देव 6 महिन्याचे बाळ झाले आणि रडू लागले. तेव्हा अनुसूया मातेने त्यांना आपल्या मांडीवर घेऊन दूध पाजले आणि पाळण्यात घातले. बराच काळ गेला. देवलोकात ते तिन्ही देव परतले नाही, म्हणून तिन्ही देवी खूप विचलित झाल्या. परिणामी नारद आले आणि त्यांनी घडलेले सर्व काही सांगितले. तिन्ही देवी अनुसूयाकडे परत आल्या आणि घडलेल्या प्रकाराची क्षमा मागितली. देवी अनुसूयेने आपल्या पतिव्रत धर्मामुळे तिन्ही देवतांना त्यांच्या रूपात परत केले. तिन्ही देवांनी त्यांना वर मागण्यास सांगितले, तर ते म्हणाले की आपण तिन्ही देव मला मुलाच्या रूपात प्राप्त व्हावे. देवांनी तथास्तु म्हणाले आणि आपल्या देवलोकात निघून गेले. कालांतराने हे तिन्ही देव अनुसूयेच्या गर्भातून प्रकट झाले. ब्रह्माच्या अंशातून चंद्र, शंकराच्या अंशातून दुर्वासा आणि विष्णूच्या अंशातून दत्तात्रेय जन्माला आले. दत्त भगवान हे श्री विष्णू भगवानाचे अवतार आहेत आणि ह्यांच्या जन्माची तिथी ही दत्त जयंतीच्या नावाने प्रख्यात आहे. पुराणानुसार त्यांचे स्वरूप 3 चेहऱ्याचे 6 हाताचे त्रिदेवमय मानले जाते. श्री दत्त संप्रदायातील साधक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत असतात. तर अवधूत हे दत्तात्रेयांचे नाव असून या शब्दाचा अर्थ असा आहे की नेहमी आनंदात रमणारा. श्री दत्तात्रेयांच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व 4 श्वान म्हणजे 4 वेदाचे प्रतीक आहे. श्री दत्तगुरूंनी 24 गुरु केले होते. श्रीपाद श्री वल्लभ हा दत्तांचा पहिला अवतार, श्री नृसिंह सरस्वती हा दुसरा अवतार, तर स्वामी समर्थ हा तिसरा अवतार असल्याचे समज आहे. जैनपंथीय श्री दत्तगुरूंची नेमिनाथ म्हणून पूजा करतात, तर मुस्लिम फकीर म्हणून पूजा करतात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.